पूर्वीपासून ना आषाढ महिना चालू झाला ना की तळणीचे ना वेगवेगळे पदार्थ प्रत्येकाच्या घरात बनवले जातात। तर आज ना आपण असेच मस्त तळणीचे धपाटे बघतोय, ज्याला ना तुम्ही तिखट मिठाच्या पुऱ्या सुद्धा बोलू शकताय। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडलं तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडमध्ये मनापासून स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा एक वाटण करायचं, त्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, अर्धा टीस्पून ओवा घ्यायचा आहे, 1 टीस्पून जिरे घ्यायचे आणि याच्यामध्ये ना आपल्याला तिखटाचं प्रमाण कसं ठेवायचंय ना त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये मिरच्या घालणार आहोत। तर आता घरात जर लहान मुलं जर जास्त खाणार असतील ना तर तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकताय। मी इथे 5 ते 6 ना कमी तिखटाचे एकदम मिरच्या घेतलेत। आता याच्यामध्ये ना पाणी न घालताना आपल्याला अगदी वाटण करून घ्यायचंय। तर आता आपण इथे कणिक मळून घेऊयात। तर त्याच्यासाठी ना मी इथे 3 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ मी ना चाळूनच घेतलेले, सगळी पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचे। आता त्यासाठी ना मी इथे 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासोबतच ना आपल्याला इथे ना अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घालायचं। तर लक्षात घ्या, तुम्ही ना ह्या ज्या आपण तिखट मिठाच्या ज्या पुऱ्या बनवतोय ना त्याच्यासाठी ना तुम्ही गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, फक्त बेसनचं पीठ एवढंच ठेवा। ज्वारीचं पीठ जास्त ठेवलं, गव्हाचं पीठ कमी ठेवलं तरी पण चालेल, फक्त गव्हाचं पीठ याच्यामध्ये वापरा, जेणेकरून ना ह्या पुऱ्या ज्या तुम्हाला बनवायच्या आहेत ना त्याच्यासाठी पीठ मळायला अगदी सोपं जाईल। तर आता ह्याला अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचंय। तर मी इथे पाव कप इतकं तेल गरम करून घेतलेलं आणि ते तेलाचं मोहन आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचंय। लक्षात घ्या, मी इथे 3 कप इतकं गव्हाचं पीठ घातलेलं, 1 कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप बेसन आणि पाव कप इतकं तेल घालायचंय। आता हे तेलाचं मोहन घातलं ना की ह्याला चमच्याने अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने ना चांगलं असं पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचंय। लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण आपल्या ज्या पुऱ्या असतात ना त्या मस्त अशा खुसखुशीत व्हाव्यात ना, तर त्याच्यासाठी ना इथे तुम्ही तेलाचं मोहन पिठाला मस्त असं लावून घ्या आणि हे बघू शकताय, मूठ अशी बंद केली ना की अशी गोळी तयार झाली पाहिजे, मग समजून जा की तुमचं तेलाचं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे। तर आता ह्याला सगळ्याला व्यवस्थित असं लावून घेतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये ना बाकीचे जिन्नस घालायचे। तर इथे ना मी अर्धा टीस्पून इतकी ना हळद घातले। आता त्यासोबतच इथे 2 ते 3 टीस्पून आपल्याला ना सफेद तीळ घालायचे, सोबतच इथे चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये की नाही जे आपण वाटण तयार करून घेतलेलं सुरुवातीला लसूण, जिरे, ओवा आणि मिरचीचं ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची। आता ह्या सगळ्याला ना आपण अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। तर इथे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची, तुम्हाला जर ह्या पुऱ्या अशा खुसखुशीत चांगल्या कुरकुरीत करायच्या असतील ना तर तुम्ही गव्हाचं पीठ इथे थोडंसं कमी वापरलं तरी पण चालेल, ज्वारीचं पीठ थोडंसं जास्त घ्या तरी पण तुमच्या पुऱ्या तशा अगदी खुसखुशीत होतील। आता याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, गरम पाणी घालूनच हे पीठ मळायचं बरं का, म्हणजे जास्त कडकडीत गरम नाही बरं का, हाताला सोसवेल या बेताने थोडंसं कोमट पाणी करायचं आणि मग आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय। तर हे पीठ मळताना की नाही आपल्याला अगदी आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो ना तसं नरम पीठ आपल्याला नाही मळायचं, हे पीठ ना आपल्याला असं अगदी घट्टच मळून घ्यायचंय, कारण ह्याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत। जनरली आपण जसं नॉर्मल पुऱ्या बनवतो ना तसं आपल्याला ह्या पुरीसाठी पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचंय, अजिबात सुद्धा पातळ पीठ किंवा नरम असं पीठ होईल अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून घेऊ नका। तर हे बघू शकता, पीठ अगदी व्यवस्थित असं चांगलं 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेतलंय। आता झाकून यायला ना आपण एक 10 मिनिटांसाठी ना रेस्ट करायला असंच ठेवून देऊयात। तर आता इथे बघा एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ ना आपलं चांगलं मळलेलं होतं, त्याच्यामुळे ना पीठ आपलं नरम होत नाही, कारण ज्वारीचं पीठ ना जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं। ज्वारीच्या पिठापासून बनवत असेल ना तर अगदी लवकर बनवायचं, फक्त गव्हाचं पीठ वापरलं म्हणून 10 मिनिटं ठेवलं। आता इथे बघा ह्याच्या पुऱ्या बनवायच्या, एक तर तुम्ही ना छोटे छोटे गोळे करून पण पुऱ्या बनवू शकताय, पण हे पीठ खूप जास्त आहे, जर छोटे छोटे गोळे करत बसलो ना तर फार वेळ होईल आणि मग पुऱ्या बनवायला मात्र उशीर होतं। त्याच्यासाठी ना मी आपला चपातीचा गोळा कसा असतो अगदी तेवढा एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि मग नंतर मग आपण त्याच्या पुऱ्या बनवणार आहोत। तर आता हा चपातीचा गोळा इतके मी एक गोळा करून घेणार आहे आणि मग त्याच्या पुऱ्या बनवणार आहे। आता एकदम सगळ्या पुऱ्या बनवू नका, मी आता एक गोळा बनवून घेतलाय। राहिलेले जे पीठ आहे ना ते व्यवस्थित ना आपल्याला असंच झाकून ठेवायचं, कारण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आपण, ज्वारीचं पीठ जास्त वेळ असं राहत नाही, मग त्याला ना असं तडा जातो कणकेला, त्याच्यासाठी ना हे राहिलेलं पीठ व्यवस्थित झाकून ठेवायचं। आता इथे बघा मी हा गोळा बुडवण्यात म्हणजे मुरण्यासाठी की नाही इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, कारण गव्हाच्या पिठावरती जर आपण हा गोळा जर लाटून घेतला चपातीसारखा तर त्याला चिकटणार नाही, याच्यासाठी पोळपाटाला चिकटणार नाही याच्यासाठी। आता ह्याला ना थोडंसं मी मोठ्या आकारामध्ये करून घेते, जेणेकरून अगदी आपल्याला लाटायला अगदी सोयीस्कर होऊन जाईल।
तर आता हे बघू शकता. आता ह्याला की नाही आपण जशी आपण एक नॉर्मल चपाती लाटतो की नाही त्या पद्धतीनेच लाटायचं आहे, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे ना हे अगदी व्यवस्थित परफेक्ट तुमची गोल होईल किंवा साईडने कडा मोडल्या जाणार नाहीत, अगदी असं होणार नाही, कारण ज्वारीच्या पिठामुळे ना चपातीसारखी अगदी परफेक्ट व्यवस्थित होत नाही, म्हणून ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरणं अगदी गरजेचंच आहे. आणि आता हे बघू शकता मी अगदी मोठी याला लाटून घेणार आहे, जेणेकरून ह्याच्या आपल्याला सहज अगदी वाटीच्या आकाराने म्हणाल तर एक 3 ते 4 पुऱ्या अगदी काढता येतील या हिशोबाने. तर आता ही बघू शकता ही आपली ना मोठी अगदी चांगली पुरी लाटून घेतलेली आहे. आणि लाटताना सुद्धा ना हिला जास्त पातळ अगदी जाड करू नका, मध्यम आकारामध्येच ठेवायच्या त्या पुऱ्या. आणि तुम्ही जनरली ह्याला जर महिनाभर जरी टिकवणार असाल ना, महिनाभर जरी राहणार तरी खूप चांगला महिनाभर राहतात, अजिबात सुद्धा खराब होत नाहीत. प्रवासामध्ये तुम्हाला घेऊन जायचं असेल तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, लहान मुलांना सुद्धा फार आवडतात. शिवाय ह्या पुऱ्यांना तुम्ही दह्यासोबत जर खाणार असाल ना तर खूप छान लागतात बरं का. आता ह्या पुऱ्यांना अगदी मी अशा लाटून घेतलेल्या वाटीच्या आकाराने ह्यांना मी कापून घेतलंय. हे बघा अगदी जास्त जाड नाही ठेवायची. जर तुम्हाला वाटत असेल ना की खूपच जाड आहे तर मग एखादी पुरी ना तुम्ही अशी पोळपाट्याने तुम्ही तिला परत अशी लाटून घेऊ शकता याच्यासाठी. आता याला की नाही आपल्याला एकदम तुम्ही जास्त लाटून ठेवू नका, जेवढ्या तुम्ही थोड्या थोड्या लाटा आणि नंतर मग त्या एकदम तळू शकता. आता इथे मी दुसरी सुद्धा लाटून घेतलेली आहे, कारण मी एकदम 2-2 लाटणार आहे आणि मग त्या 2-2 तळून झाल्यानंतर परत 2-2 लाटणार आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल ना तर मग कोणाला तरी सोबतीला घ्या आणि नंतर तशा पद्धतीने जरी बनवल्यात ना तरी पण चालतील. तर मी एका चपातीचा गोळा अगदी असतो ना तसा पोळपाटावरती लाटून त्याच्यानं मी वाटीच्या अगदी 3-3 आकाराच्या अशा पुड्या काढून घेतलेल्या आहेत. साईडचे कोणी जे असतात ते काढून घ्यायचे. जर तुम्ही एक एक लाटत बसला तर मग थोडा जास्त वेळ लागेल. जर तसं तुम्हाला आवडत असेल तसंही केलं तरी पण काही हरकत नाही. तर गॅसवरती ना मी तेल सुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे. आता तेल ना चांगलं जास्त कडकडीत गरम नाही करायचं. हे बघा अगदी आपण जशी पुरी नॉर्मल तळतो की नाही, एक गोळा टाकून बघितला अगदी सहज तळून वरती येत असेल ना, समजून जा तेल अगदी व्यवस्थित असं आपलं गरम झालेलं आहे. अगदी इथपर्यंतच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात. आता एक एक करून आपण पुऱ्या ह्याच्या सोडूयात. आता जर तुमची कढई जास्त मोठी असेल, एका वेळेस 2 बसत असतील दोन्ही तळल्या तरी पण चालतील. आता पुरी टाकल्यानंतर ना जोपर्यंत ती फुगत नाही ना तोपर्यंत ह्याच्यावरती तेल असं सोडत जायचं. नंतर मग अशा पुऱ्या मस्त अशा टम्म फुगून तयार होतील. आता तुम्ही जर फक्त ह्या पुऱ्यांना ज्वारीपासून जर बनवत असाल ना, ज्वारीचं पीठ वापरून, तर मग जास्त ह्या पुऱ्या सगळ्याच पुऱ्या तुमच्या फुगतील असं मी सांगू शकत नाही. हे बघू शकता ही पुरी तर माझी टम्म फुगलेली आहे. आता दुसरी सुद्धा मी अगदी तशीच तुम्हाला तळून दाखवते. अलटून पलटून आपल्याला पुऱ्या चांगल्या मस्त अशा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या, चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. बाकीच्या सगळ्या पुऱ्यांना आपण अगदी अशाच तळून घेऊयात. आणि आता बघू शकताय ह्या मस्त अशा खमंग कुरकुरीत आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. कसा वाटला व्हिडिओ मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण ह्या आषाढ महिना संपायच्या अगोदर ना करून घ्या. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.